नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आजपासून टेस्टिंगसाठी ₹1 जे पात्र लाभार्थी होत आहेत, त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली. ही केवळ फक्त एक ट्रायल स्वरूपात तुमच्या खात्यावरती ₹1 पाठवण्याचाच हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे कुठलीही यामध्ये अफवा नाही आहे. कुठल्याही याला बळी पडू नये अफवेवर, असं आवाहन महिला व विभागामार्फत कळवण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू झाली असून पात्र महिलेच्या बँक खात्यात ₹1 जमा होईल अशा अफवावर विश्वास ठेवू नये. या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹1 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हा ₹1 लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही, तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग असे सांगून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी ₹1 जमा करण्यात येत आहे. ही पडताळणीची पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठल्याही प्रक्रियेला गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहनही यावेळेस करण्यात आलेलं आहे शासनाकडून.